वेलकम फ्रेंड्स. आज आपण इयत्ता 12वी मधला पेपर 1 जो आहे अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या विषयामधला तिसरा टॉपिक जो आहे ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस त्याचा अभ्यास करणार आहे. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस याचा अर्थ काय की जे उपकरण प्रकाशावरती कार्य करतात, प्रकाशावरती त्यांचं कार्य अवलंबून आहे अशा उपकरणांना ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असं म्हणतात. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस जसं की फोटो डायोड आहे, फोटो ट्रान्झिस्टर, LDR, LED ज्या उपकरणांचा किंवा ज्या साधनांचा प्रकाशाशी संबंध आहे अशा उपकरणांना ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस किंवा ऑप्टो इलेक्ट्रॉनिक साधनं असं म्हणतात. आता हे साधनं जे आहेत, फोटो डायोड असेल, फोटो ट्रान्झिस्टर किंवा LDR, ही सर्व साधनं सेमीकंडक्टर पदार्थापासून तयार केलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की सेमीकंडक्टर पदार्थाची कंडक्टिव्हिटी ही वाहक आणि रोधक यांच्या दरम्यान असते. बरोबर आहे. मग ज्या वेळेला ह्या सेमीकंडक्टर पदार्थावरती प्रकाश पडतो तेव्हा त्याच्या कंडक्टिव्हिटीवरती काही ना काही प्रकारचा परिणाम होत असतो आणि त्याचा उपयोग ह्या साधनं तयार करण्यासाठी केला गेलेला आहे. आता उदाहरण जर बघितलं आपण तर LDR आहे. ठीक आहे. LDR म्हणजे काय? लाईट डिपेंडंट रेझिस्टर, प्रकाशावर अवलंबून रोध. प्रकाशावर अवलंबून म्हणजे काय? तर याच्यामध्ये ज्या वेळेला LDR वरती प्रकाश पडतो तेव्हा त्याचा रेझिस्टन्स कमी होतो. किंवा सोलर सेल आपल्याला माहिती आहे. सोलर सेल काय होतं की जेव्हा त्या सोलर सेलवरती प्रकाश पडतो त्यावेळेला त्याच्या दोन टोकांमध्ये व्होल्टेज तयार होतं. या तत्वावरती सोलर सेल कार्य करते. म्हणजे हे जे डिव्हाइसेस आपण बघतोय की फोटो डायोड असेल, तुमचा LED असेल, LDR असेल, फोटो सेल, हे सर्व उपकरणं काय आहेत की ज्या वेळेला त्यांच्यावरती प्रकाश पडतो तेव्हा त्याच्यामध्ये विद्युत बदल घडून येत असतात. आता हे विद्युत बदल कोणते घडून येतात त्याच्यावरून त्या परिणामांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर फोटो इलेक्ट्रिक परिणाम किंवा प्रकाश विद्युत परिणाम म्हणजे काय की जेव्हा प्रकाश संवेदक पदार्थावरती प्रकाश पडतो त्यावेळेला त्यामध्ये विद्युत बदल घडून येतात. त्या परिणामाला प्रकाश विद्युत परिणाम असं म्हणतात. आता हे परिणाम कोणते आहेत त्याच्यावरून त्या परिणामांचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले की पहिला जो आहे तो प्रकाश उत्सर्जन परिणाम, फोटो एमिसिव्ह इफेक्ट त्याला म्हणतात. प्रकाश उत्सर्जन परिणाम. तर त्याचं उदाहरण आहे फोटो सेल. ज्या वेळेला ह्या फोटो सेलच्या कॅथोडवरती प्रकाश पडतो त्यावेळेला त्या कॅथोड पासून इलेक्ट्रॉन्स उत्सर्जित होतात आणि त्याच्या ॲनोड पासून ते आकर्षिले जाऊन त्याच्यातून करंट व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर LDR जो आहे तो आता तुम्हाला सांगितलं की LDR ज्या वेळेला LDR वरती प्रकाश पडतो तर LDR हाही प्रकाश संवेदक पदार्थापासून बनलेला आहे. ज्या वेळेला त्याच्या लेन्समधून त्या प्रकाश संवेदक पदार्थावरती प्रकाश पडतो तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटी कमी होते म्हणून त्याला फोटो कंडक्टिव्ह किंवा प्रकाशवाही परिणाम असं म्हटलेलं आहे. तर LDR हा प्रकाशवाही परिणामावरती कार्य करतो. नंतर हा जो फोटो व्होल्टाईक इफेक्ट जसं सांगितलं सोलर सेलमध्ये ज्या वेळेला सोलर सेलवरती प्रकाश पडतो त्यावेळेला त्याची जी दोन टोकं आहेत बाहेरच्या बाजूला सोलर सेल पाहिली असेल तुम्ही रचना, काचेची प्लेट आहे आणि त्याला आउटपुट घेण्यासाठी दोन पॉइंट्स असतात. तर तिथून आपल्याला व्होल्टेज मिळतं. साधारण आपल्या प्रयोगशाळेमध्ये प्रॅक्टिकलसाठी जी वापरतो आपण छोटी सोलर सेल 1.5 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज त्याच्यापासून आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर फोटो जंक्शन परिणाम. हा फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर हे तर माहिती आहेत आपल्याला. तर फोटो जंक्शन परिणाम म्हणजे काय की ज्या वेळेला ह्या PN जंक्शनवरती प्रकाश पडतो. आपला नेहमीचा जो डायोड आहे त्याच्यामधलं जंक्शन ओपन नाहीये. मात्र फोटो डायोड जो आहे, फोटो डायोड किंवा फोटो ट्रान्झिस्टर याच्यामध्ये त्याचा जंक्शनचा भाग भिंगामार्फत काय केलेला असतो, ट्रान्सपरंट ठेवलेला असतो की त्या काचेच्या भिंगातून प्रकाश त्या जंक्शनवरती पडावा अशा पद्धतीची फोटो डायोडची रचना असते. आणि मग ज्या वेळेला फोटो डायोडच्या PN जंक्शनवरती प्रकाश पडतो त्यावेळेला तो सुरू होतो डायोड किंवा त्याच्यातून प्रवाह व्हायला सुरुवात होते. आणि आता हा पुढचा जो इफेक्ट आहे इलेक्ट्रोल्युमिनन्स इफेक्ट त्याला म्हटलेले. इलेक्ट्रोल्युमिनन्स ह्याचा अर्थ काय की LED उदाहरणच घेऊ आपण म्हणजे समजायला सोपं पडेल. LED ला काय होतं आपण ज्यावेळेला बाहेरून व्होल्टेज देतो तेव्हा त्याच्यातून प्रकाश उत्सर्जित होतो. त्याच्यातल्या होल्स आणि इलेक्ट्रॉन्सला ऊर्जा मिळून काय होतं ते होल्स इलेक्ट्रॉन जंक्शन जवळचे एकत्रित होतात आणि त्यांच्यापासून जी ऊर्जा बाहेर पडते ती प्रकाशाच्या या वेगवेगळ्या साधनांपैकी आता आपण सर्वप्रथम फोटो डायोडचा अभ्यास करणार आहे. फोटो डायोड म्हणजे प्रकाशावर आधारित
ज्याचे कार्य आहे त्याला फोटो डायोड म्हणतात. याची रचना जर पाहिली आपण आकृतीमध्ये दिसते की हा फोटो डायोड म्हणजे हा सिंपल एक पी एन जंक्शन आहे. एन प्रकारचा अर्धवाहक इथं घेतलेला सुरुवातीला, त्याच्यावरती डिफ्युजन पद्धतीने पी प्रकारचा अर्धवाहक तयार केले. त्या पी एन जंक्शनवरती प्रकाश पडेल अशी रचना केलेली आहे. ज्या वेळेला ह्या पी एन जंक्शनवरती प्रकाश पडतो त्यावेळेला तो त्याच्यामधून प्रवाह निर्मिती होते किंवा होल्स आणि इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होऊन काय होतं, ह्या पी एन जंक्शन मधून करंट व्हायला सुरुवात होते. मात्र त्याची अट एवढीच आहे की त्यावर पडणाऱ्या प्रकाश किरणांची ऊर्जा ही कमीत कमी 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त असली पाहिजे. आता हा जो फोटो डायोड आहे, ह्या फोटो डायोडचे फायदे काय आहेत? तर ह्याचा रेजिस्टन्स खूप कमी असतो, ह्याचे कार्य वेगवान आहे, प्रकाश प्रतिसाद जास्त आहे. हे सर्व ह्याचे फायदे आहेत. फक्त तोटा एकच आहे की तापमान वाढीप्रमाणे अंधारातला त्याचा रोध वाढत असतो. आता ह्याच्या पुढे सेमीकंडक्टर हा जो फोटो डायोड आहे, सेमीकंडक्टर पदार्थापासून तयार झालेला हा जो फोटो डायोड आहे, त्याचे उपयोग आपल्याला बघायचे. तर अगदी सुरुवातीला हा पहिला उपयोग आहे ऑप्टिकल कम्युनिकेशन. ऑप्टिकल कम्युनिकेशन म्हणजे काय? ह्याच्यामध्ये टेलिफोन उदाहरण घेता येईल आपल्याला. ह्याच्यामध्ये सिग्नल वाहून नेण्यासाठी फायबर ऑप्टिक केबल वापरतात आणि प्रकाशाच्या स्वरूपात त्या केबलमधून सिग्नल वाहून नेला जातो आणि ज्या वेळेला फोटो डायोडवरती हा प्रकाश पडतो त्यावेळेला त्याचं रूपांतर विद्युत सिग्नलमध्ये होतं. म्हणजे अशा पद्धतीने हा ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये हा फोटो डायोड वापरतात. त्यानंतर चलचित्रपटातील आवाज पुनर्निर्माण याही पद्धतीमध्ये फिल्म जी आहे त्या फिल्ममधली चित्र जे असेल ते पडद्यावरती फोकस करतात आणि आवाज जो साऊंड ट्रॅकच्या माध्यमातून त्या फिल्मवरती रेकॉर्ड केलेले त्याच्यावरती प्रकाश पाडून ह्या फोटो डायोडच्या माध्यमातून किंवा फोटो सेलमधून आवाजाची निर्मिती केली जाते. डिमॉड्युलेटरमध्ये ह्याचा उपयोग होतो. संगणकाच्या पंचकार्ड व टेपमधील माहिती शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच प्रकाशावर कार्य करणारा स्विच म्हणून उपयोग होतो. प्रकाश शोधक यंत्र म्हणून याचा उपयोग होतो. तसंच एन्कोडर आणि तीव्र गतीने गणना करण्यासाठी व स्विचिंग मंडळामध्ये याचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने फोटो डायोडचे अनेक उपयोग आहेत. जेव्हा फोटो ट्रान्झिस्टरच्या बेस भागावरती प्रकाश पडत नाही त्यावेळी इलेक्ट्रॉन होलच्या जोडीमुळे काही प्रमाणात करंट वाहतो. अगदी सुरुवातीला जरी पॉझिटिव्ह व्होल्टेज नसेल तरी थोडासा करंट त्याच्यामध्ये वाहतो. होल्स आणि इलेक्ट्रॉन जे असतात ज्याला आपण काय म्हणूया मायनॉरिटी कॅरियर जे आहेत त्याच्यामुळे थोडासा करंट त्याच्यामध्ये वाहतो. मात्र जेव्हा फोटो ट्रान्झिस्टरच्या बेस भागावर प्रकाश पडू दिला जातो तेव्हा बेस मंडळ ओपन होऊन कलेक्टर बेस जंक्शन मधील करंटच्या वहनामध्ये वाढ होते आणि हा करंट पुढे बेस आणि एमिटर मंडळामध्ये वाहतो. आता ट्रान्झिस्टरच्या साधारण कार्यानुसार इथं सुद्धा काय होतं, ऍम्प्लिफायर प्रमाणे जसं कलेक्टरला मिळणारा प्रवाह जो आहे तो ऍम्प्लिफाईड स्वरूपात आपल्याला आउटपुटला मिळतो आणि ह्या ट्रान्झिस्टरचा करंट गेन जवळपास 100 ते 1000 एवढ्या प्रमाणात असतो. आता ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत पाहिजे फोटो ट्रान्झिस्टरची? खर्चिक शक्ती खूप कमी आहे याची खर्चिक शक्ती कमी असते, उष्णताही कमी प्रमाणात निर्माण होते, किंमत कमी आहे, विविध रेंजच्या पॅकिंगमध्ये जसं इपॉक्सी कोटिंग असेल, हार्मेट पॅकिंग इत्यादी प्रकारच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत, याचं आयुष्यही जास्त आहे. तर असे ही वैशिष्ट्य आहेत फोटो ट्रान्झिस्टरचे. त्यामुळे हा वापरायला सोपा आहे, सहजपणे उपलब्ध होतो आणि वापरायला सोयीस्कर आहे. त्याच्यानंतर आता ह्या फोटो डायोडचे फायदे तोटे आपल्याला बघायचे. इथं जर बघितलं तर आपल्या फायद्यांपेक्षा तोटे खूपच कमी आहेत. फायदा काय याचा की फोटो डायोडपेक्षा ह्याच्यामध्ये जास्त करंट निर्माण होतो. फोटो ट्रान्झिस्टर हे साधे, लहान व कमी खर्चिक असतात. एकदा त्याचं उत्पादन सुरू झालं की ते ज्या वेळेला आपण मोठ्या प्रमाणात ते तयार करतो त्यावेळेला साहजिकच त्याची किंमत कमी होते. फोटो ट्रान्झिस्टरच्या कार्याचा वेग जास्त आहे आणि ह्या फोटो ट्रान्झिस्टर जो आहे हा जो फोटो ट्रान्झिस्टर आहे तर संगणकाच्या अगदी आयसी चिप मध्ये सुद्धा हा फोटो ट्रान्झिस्टर तयार करता येतो. शिवाय हा 1000 व्होल्ट पेक्षा जास्त व्होल्टेज हाताळू शकतो, हाही त्याचा फायदा आहे. तर
हे अशा पद्धतीचे फोटो ट्रान्झिस्टरचे फायदे आहेत. आता ह्या दोघांची जर तुलना केली फोटो डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टरची, तर इथं दिसेल आपल्याला की फोटो डायोड मध्ये संवेदन क्षमतेच्या दृष्टीने जर विचार केला तर फोटो डायोडची संवेदन क्षमता फोटो ट्रान्झिस्टर पेक्षा थोडी कमी आहे. लिनिअरिटी फोटो डायोडची जास्त आहे, ट्रान्झिस्टरची कमी आहे. आपल्याला माहिती आहे होल्स, इलेक्ट्रॉन्स किंवा बेस इमिटर, कलेक्टर ह्या तिघांचे कार्य, त्याच्यामुळे ट्रान्झिस्टरची लिनिअरिटी थोडी कमी होते. मात्र डायोडमध्ये एकदा आपल्याला माहिती आहे की सुरुवातीचा जो डिप्लेशन रिजन एकदा निघून गेले की तिथून मग तो बदल व्होल्टेजनुसार करंटमध्ये बदल होत जातो. त्यामुळे लिनिअरिटी फोटो डायोडची आहे ती जास्त आहे. फोटो डायोडचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जास्त आहे, तर फोटो ट्रान्झिस्टरचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कमी आहे. फोटो डायोडची किंमत जास्त आहे, फोटो ट्रान्झिस्टरची किंमत कमी आहे. फोटो डायोडला मात्र त्याच्यातून जो आउटपुट मिळतो त्यासाठी बाहेरच्या ॲम्प्लिफायर मंडळाची आवश्यकता असते आणि ट्रान्झिस्टरसाठी मात्र तो स्वतःच ॲम्प्लिफायर असल्यामुळे त्याला बाहेरच्या ॲम्प्लिफायरची गरज पडत नाही. आणि फोटो डायोड जसं की आता वरती बघितलं ॲम्प्लिफिकेशनचं कार्य करत नाही हा फोटो डायोड, तर फोटो ट्रान्झिस्टर हा ॲम्प्लिफिकेशनचे कार्य करतो. तर ह्या इथपर्यंतच्या भागामध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक परिणाम आणि फोटो डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर ह्या दोन उपकरणांची माहिती आपण पाहिली. आता ह्याचा पुढचा भाग आपण दुसऱ्या भाग. हा फोटो ट्रान्झिस्टर नंतर हे एक शेवटचं उपकरण आहे, लाईट डिपेंडंट रेझिस्टर किंवा त्याला LDR असं म्हणतात. नावावरूनच आपल्या लक्षात येईल की हा लाईट म्हणजे प्रकाश, डिपेंडंट म्हणजे अवलंबून, आणि हा रेझिस्टर काय आहे? रेझिस्टर हा जर ज्याचा रोध हा प्रकाशावर अवलंबून आहे त्याला लाईट डिपेंडंट रेझिस्टर किंवा LDR असं म्हणतात. स्ट्रीट लाईटमध्ये वगैरे हा वापरलेला आहे की जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्याच्या सर्किटच्या कार्यावरती परिणाम होतो. तर आता इथं दिसतोय आपल्याला रचना, इथं ह्या लाईट सेन्सिटिव्ह मटेरियलची एक तार आहे, ह्या प्रकाश संवेदक पदार्थ ज्याला म्हणू आपण, त्याच्यावरती हे पॅकेज आहे. ज्या वेळेला ह्या प्रकाश संवेदक पदार्थावरती प्रकाश पडतो, म्हणजे ह्या LDR वरती आपण म्हणू की हे रेझिस्टन्सची जी तार आहे त्याच्यावरती प्रकाश पडेल अशी त्याची रचना केलेली असते. आणि ज्या वेळेला ह्या LDR वरती प्रकाश पडतो त्यावेळेला त्याचा रोध कमी होतो. ज्या वेळेला प्रकाश जास्त इन्सिडन्स होईल, जास्त इन्सिडेंट असेल त्यावेळेला त्या प्रमाणात त्याचा रोध कमी कमी होत जातो. अंधारात याचा रोध जास्त असतो. तर हा जो LDR आहे, LDRचा अंधारातला रोध जवळजवळ 2 मेगाओम पर्यंत आहे आणि प्रकाश पडल्यानंतर मात्र त्याचा रेझिस्टन्स जवळपास 100 ओहम पर्यंत कमी होत जातो. हा अतिशय नेहमी वापरला जाणारा किंवा खूप जास्त प्रमाणात वापरलं जालेला हे साधन आहे. तर ह्याचे फायदे असे आहेत की तो खूप संवेदनशील आहे, त्याचा रेषीय प्रतिसाद चांगला आहे, त्याच्यानंतर त्याची किंमत कमी आहे, अगदी आकार लहान आहे, किंमत कमी आहे आणि बहुतांश उपकरणामध्ये हा डिटेक्टर, प्रकाश डिटेक्टर किंवा फोटो डिटेक्टर म्हणून वापरला जातो. फक्त याच्यात काय की थोडीशी स्थिरता कमी आहे त्याची आणि प्रतिसादाचं प्रमाण कमी आहे. जसं की फोटो डायोड आणि ट्रान्झिस्टर आपण बघितलं की ऍक्टिव्ह त्याच्यामध्ये होल्स, इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यामुळे त्याचं कार्य निश्चितच LDR पेक्षा चांगलं आहे. पण त्या मानाने म्हणजे फोटो ट्रान्झिस्टर आणि फोटो डायोड यांच्यापेक्षा ह्याचं कार्य थोडंसं कमी प्रमाणात किंवा प्रतिसादाचा वेळ जो आहे तो थोडासा कमी आहे. आता ह्याचे उपयोग कुठं होतात? तर लाईट इंटेन्सिटी मीटरमध्ये याचा उपयोग होतो, ऑब्जेक्ट काउंटरमध्ये याचा उपयोग होतो, इंडस्ट्रीमध्ये आपण बघतो कंपनीमध्ये किती व्यक्ती आत येतात, बाहेर जातात, किंवा एखाद्या लाईनवरती ज्या वेळेला वस्तू तयार होतात तर त्यावेळेला त्या वस्तू मोजण्यासाठी त्या लाईनवरून एक एक वस्तू जशा पास होतात पुढे तसं त्या वस्तू मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. रस्त्यावरील दिवे नियंत्रणासाठी, फोटो रिलेमध्ये, त्यानंतर झेरॉक्स मशीनमध्ये उपयोगी आहे, ऑटोमॅटिक हेडलाईट डिमरसाठी उपयोगी, रात्रीचे दिवे जे आहेत, रस्त्यावरचे दिवे रात्रीच्या वेळेला की अंधार पडला की आपोआप दिवे लागावेत अशी जी रचना केलेली आहे, तर अशा अनेक ठिकाणी हा LDRचा उपयोग होतो.